नमो नमः सर्वेभ्यो सुप्रभातम् एतस्यां चलच्चित्र सीरीस् मध्ये वयं अ, काव्यकथायाः अनुवादं तस्याः प्रश्नोत्तरम् अपि वयं द्रक्ष्यामः। अतः आपण द्वितीयपाठस्य अधुना वयं द्वितीयपाठस्य काव्यकथायाः अनुवादं वयम् अधुना कुर्मः। अहं शेर् करोमि। हं. दुसरा पाठ आहे नूतन पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 38 उपरी असती. हे जुनं पुस्तक आहे. आपण थोडं मॅक्सिमाइज करू. हं, हं. एक सेकंड. थोडं कम केलं तर होईल. असं थोडंसं. हां. हं, तर एकच सेकंड. हं, हं. काव्यकथा द्वितीयपाठस्य काव्यकथा। इंद्रेण स्मृतः मन्मथः इंद्रसमीपम् आगतवान्. मागच्या पाठकथेमध्ये आपण पाहिलं होतं की तारकासुराचा उपद्रव वाढला होता. त्यामुळे सगळे देव वगैरे ब्रह्मदेवाच्या जवळ गेले आणि त्यांना सांगितलं की याचा तारकासुराचा नाश करायचा आहे. तर ब्रह्मदेव म्हणाले की मीच त्याला वर दिलेला आहे, त्यामुळे मी असमर्थ आहे त्याला त्याचा वध करण्यासाठी. तेव्हा तुम्ही शिवपार्वतीचा पुत्रच त्याचा वध करू शकतो, म्हणून मग शिवपार्वतीचा विवाहासाठी तुम्ही प्रयत्न करा. तोपर्यंत इथे पार्वती हिमालयाची कन्या असते आणि ती तारुण्यावस्थेमध्ये तर तिला तारुण्यावस्था प्राप्त झालेली असते. ती सुंदर असते, अनुपम असतं तिचं सौंदर्य. आणि जेव्हा एक दिवशी नारद महर्षी येतात आणि हिमालयाला सांगतात की तुझी कन्या शिवालाच अर्पण कर म्हणून. म्हणून त्यासारखी व्यवस्था तो करतो आणि पार्वतीला जिथे शिव तप करत असतात ज्या वनामध्ये, तिथे तो पाठवतो. परंतु शिव हे ध्यानमग्न असतात, वैराग्य अवस्थेमध्ये असतात, त्यामुळे ते पार्वतीला पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं करतात. आणि हे बघून सर्व देव ठरवतात किंवा इंद्र ठरवतो की आता मन्मथाला, मन्मथ म्हणजे मदनाला आमंत्रण द्यावं लागेल. ओके. सो आता इथे दुसरी कथा सुरू होते. इंद्रेण स्मृतः मन्मथः इंद्रसमीपम आगतवान. इंद्राने स्मरण केलेला मन्मथ म्हणजे मदनदेव इंद्राच्या जवळ आला. तेन सह तस्य पत्नी रतीही अपि आगता. त्याच्याबरोबर त्याची पत्नी रती देवी ही सुद्धा त्याच्याबरोबर आली. मन्मथः करे हे धनुः धृतवान. मन्मथः करे धनुः धृतवान. मन्मथाने म्हणजे मदनाने हातामध्ये धनु म्हणजे त्याचं धनुष्य पुष्पांनी बनलेलं असतं किंवा फुलांनी बनलेलं असतं. त्याचं धनुष्य ते त्याने धरलं. तत् धनुः पुष्पैः निर्मितम. हा पण प्रश्न बऱ्याच वेळेला येतो की मदनस्य अथवा मन्मथस्य धनुः केन निर्मितम, कैः निर्मितम. सो त्याचं जे धनुष्य होतं ते पुष्पांनी म्हणजे फुलांनी. तो मदनदेव आहे, सौंदर्याची देवता. त्यामुळे त्याचं धनुष्य हे पुष्पांनी किंवा फुलांनी बनलेलं असतं. मन्मथः देवेंद्र नमस्कृतवान उक्तवान च. मदनाने इंद्राला नमस्कार केला आणि तो म्हणाला, प्रभो किमर्थम माम भवान स्मृतवान. माझी आठवण तुम्ही का बरं काढली. आज्ञां वदतु, आज्ञा द्या. इति इंद्रः संतुष्टः अभवत. आता मुखस्तुती केल्यानंतर इंद्रदेव संतुष्ट होतातच नेहमी, त्यामुळे ते त्याच्या आज्ञा द्या वगैरे असं म्हटल्यानंतर ते संतुष्ट झाले, प्रसन्न झाले. सह लोककल्याणार्थम हरस्य पार्वत्याः च विवाहः कर्तव्यः अस्ति. तो म्हणाला, सह उक्तवान, इंद्रदेव म्हणाले, लोककल्याणार्थम लोकांच्या कल्याणासाठी म्हणजेच तारकासुराच्या वधासाठी, हरस्य पार्वत्याः च विवाहः म्हणजे शिव आणि पार्वतीचा विवाह आपल्याला करायला हवा. एक सेकंड. हा. करायला हवा. हरह तपसी निमग्न हो. हर म्हणजे शिव तर तपामध्ये व्यग्र आहेत किंवा ते त्यात निमग्न झालेले आहेत. ते वैराग्य अवस्थेमध्ये आहेत. तस्य मनः आकर्षणीय, म्हणून त्यांचं मन आकर्षित करून घेणं गरजेचं आहे. इदम कार्यम त्वया कर्तव्यम. हे कार्य तुमच्याकडून केले जावे. इति उक्तवान. असं असे इंद्रदेव म्हणाले. ततः मन्मथः वसंतेन सह ईश्वरस्य तपोवनं गतवान. त्यानंतर मन्मथ म्हणजे इंद्रदेव वसंतेन सह, हे असतो, ऋतू असतो. त्या वसंताबरोबर तो मदन ईश्वर जिथे तप करत होते त्या तपोवनात गेला.
वसन्तस्य प्रभावेण अकाले अपि वसंत ऋतू प्रभावः जातः. वसंत आला, त्यामुळे त्यावेळेला ऍक्च्युली वसंत ऋतू चालत नव्हता. तरी सुद्धा त्याच्या आगमनाने अकाले, अकाले म्हणजे तो ऋतू चालू नसताना सुद्धा वसंत ऋतूचा प्रभाव किंवा त्याच्या वसंत ऋतू आला की कशी फुलं फुलायला लागतात, मंद वारा व्हायला लागतो, असा तो वातावरण तिथे निर्मिती झाली, त्याचा प्रभाव तिथे उत्पन्न झाला. अ, मलय मारुतः अभवत. म्हणजे मलय मारुतः इत्युक्ते मंद मंद सुगंधित वारे व्हायला लागले. ओके. अशोकादी वृक्षेषु पुष्पाणी उत्पन्नानी. म्हणजे अशोक वगैरे जे वृक्ष होते त्याच्यावर फुलं उमलायला लागली. जनरली जसं ग्रीष्मामध्ये किंवा अदर शिशिर ऋतूमध्ये फुलं उमलत नाहीत, वसंत ऋतूमध्येच फुलं उमलतात भरपूर मोठ्या प्रमाणात. तशी फुले उमलायला लागली. एवं सर्वत्र ऋतू प्रभाव आसीत. अत्यंत आल्हाददायक वातावरण असतं तसं त्या ऋतूचा प्रभाव तिथे सुरू झाला. तथापि जितेंद्रिय हरह हरह न विचलित. एवढा सगळा प्रभाव किंवा वातावरण निर्मिती होऊन सुद्धा जितेंद्रिय हरह म्हणजे शिव तर जितेंद्रिय आहेत त्यामुळे त्यांचं मन विचलित झालं नाही. तम दृष्ट्वा भीतः मन्मथः चापम त्यक्तवान. म्हणजे ते बघून मन्मथ घाबरून गेला आणि त्यांनी चापम म्हणजे त्याचा जो धनुष्यबाण होता ते त्यांनी सोडून दिलं किंवा त्याचा त्याग केला. ततः पार्वती पूजा द्रव्याणी गृहीत्वा तत्र आगतवती. त्यानंतर तिथे पार्वती पूजा द्रव्यांची वगैरे त्याच्या तिची जे ताट होतं तबक होतं ते घेऊन तिथे आली. ईश्वरम नमस्कृतवती. ईश्वराला म्हणजे शिवाला तिने नमस्कार केला. ईश्वर अनन्यभाजम पतिम आपनुही इति आशीर्वादम कृतवान. हा प्रश्न येतो बऱ्याच वेळेला. ईश्वर काय म्हणाले की अनन्यभाजम पतिम आपनुही. अनन्यभाजम म्हणजे सर्वश्रेष्ठ असा, म्हणजे सर्व जनांकडून ज्याचं भजन केलं जात आहे असा सर्वश्रेष्ठ असा पती तुला प्राप्त होवो असा इति आशीर्वादम कृतवान. असा आशीर्वाद तिला दिला. ईश्वरेण अनुगृहीतां पार्वतीं दृष्ट्वा मन्मथः पुनः धैर्यं प्राप्तवान. ईश्वराकडून अनुगृहीत झालेल्या पार्वतीला पाहून मन्मथ म्हणजे मदनाला पुन्हा धैर्य प्राप्त झालं. ततः अयमेव युक्तः कालः इति विचिन्त्य मन्मथः संमोहनास्त्रं धनुषी योजितवान. म्हणजे त्यानंतर अयमेव युक्तः काल, हाच योग्य काळ आहे इति विचिन्त्य म्हणजे असा विचार करून मदनाने संमोहनास्त्र त्याच्या धनुष्यावर त्याची संमोहनास्त्राची योजना केली. तदा हरः किंचित लुप्त धैर्य अभवत. त्यामुळे शिवाची किंचित लुप्त धैर्य म्हणजे त्याचं धैर्य किंचित डळमळलं किंवा त्याचं थोडंसं नष्ट झालं, लुप्त झालं. किंचित चंचल भूत्वा उमामुखे दृष्टीम प्रसारितवान. थोडीशी मनामध्ये चंचलता उत्पन्न झाली. चंचल होऊन त्याने उमामुखी म्हणजे पार्वतीच्या चेहऱ्यावर किंवा पार्वतीकडे त्याने पाहिले हे त्याची दृष्टी त्याच्या पार्वतीकडे गेली. तादृशम परमेश्वरम दृष्ट्वा पार्वती रोमांचिता बभूव. त्यासारख्या अशा परमेश्वराला किंवा अशा शिवाला पाहून पार्वती सुद्धा रोमांचित झाली. चकितः हरः चित्तविक्षोभस्य कारणं किम इति विचिंतितवान. आता स्वतःच्याच मनातले हे भाव बघून शिव चकित झाले आणि ते चकित होऊन त्यांनी ह्या चित्त विक्षोभाचं किंवा या माझ्या काय म्हणू वाटेल या माझ्या डोलायमान मनस्थितीचं काय बरं कारण असेल, कारणम किम इति असा ते विचार करायला लागले. असा त्यांनी विचार केला. पार्श्वे अपश्यच्च. ते बघून त्यांनी साईडला किंवा पार्श्वभागामध्ये त्याने पाहिले. तत्र स्थितम मन्मथम वीक्ष हरह अतीव क्रुद्ध. तिथे त्याने कोणाला पाहिलं, मन्मथाला. तेथे मन्मथाला पाहून शिव अतिशय क्रोधित झाले. समीपे स्थिताः सर्वे अपि देवाः प्रभो क्रोधम संहर संहर इति प्रार्थितवन्तः. जवळपास सगळे देव होते. ते देव स्थिताः सर्वे देवा, सर्व देव सुद्धा म्हणायला लागले की हे प्रभू क्रोधाचा त्याग करा किंवा क्रोधाला मारून टाका. क्रोधाला म्हणजे क्रोध करू नका, क्रोध करू नका असं त्यांनी प्रार्थना केली. किंतु तस्मिन् एव समये ईश्वर तृतीयं नेत्रम उद्घाटितवान. परंतु शंकराचा कोप तर तुम्हाला माहिती आहे, रुद्रावतार एकदा धारण केला की की त्याच वेळेला शंकराने आपला तिसरा नेत्र उघडला क्रोधामुळे. तदा अग्निही बहिही स्फुरित. त्या तिसऱ्या नेत्रातनं अग्नी बाहेर पडला. अग्निना मदनः दग्ध. त्या अग्नीमुळे मदन किंवा मदनदेव दग्ध होऊन गेले म्हणजे जळून गेले. भस्मीभूत हच म्हणजे त्यांची राख झाली.
एखादी गोष्ट आपण आगीमध्ये पटकन जळून राख होते, तसा मदनाची राख झाली. ईश्वरः तु तपसः विघ्नः समुत्पन्नः इति तं प्रदेशम एव परित्यज्य अन्यत्र गतवान. म्हणजे ईश्वर सुद्धा त्या तपसामध्ये विघ्न उत्पन्न झाले असे मानून किंवा असे बघून तो प्रदेश त्यांनी त्या प्रदेशाचा त्याग करून दुसरीकडे गेले. एक थोडस हा हा पार्वती स्वकीयं सौंदर्यं निष्फलम् इति मत्वा लज्जया निराशया च प्रतिनिवृत्ता. आता पार्वतीला काय वाटलं, तर पार्वती स्वतःचं सौंदर्य निष्फळ झालं असं समजून लाजेने आणि निराशेने लाजेने आणि निराशेने तिथून निघून गेली, प्रतिनिवृत्ता. ईश्वरेण दग्धम मन्मथम दृष्ट्वा दृष्ट्वा रतिही मूर्छिता अपतत. आता ईश्वराकडून दग्ध किंवा जळून गेलेल्या मदनाला पाहून किंवा त्याची राख पाहून त्याची पत्नी रतिदेवी सुद्धा मूर्छित झाली आणि मूर्छित होऊन पडली. किंचित कालात अनंतरम प्रबुद्धा, काही थोड्या वेळानंतर तिला शुद्ध आली. पुरतः भस्मराशीम वीक्ष बहुविलापम कृतवती. समोर आपल्या पतीची राख झालेली पाहून भस्मराशी किंवा भस्माची राख बघून ती खूप विलाप करू लागली. ततः सा वसंतम, एकच मिनिट पुढे जाऊया आपण, खाली येऊया. उद्दिश्य म्हणते तिथे वसंताला उद्देशून म्हणाली, काय म्हणाली, वसंत मन्मथम विना कथम अहम जीवामी. मी हे वसंता, मदनाशिवाय मी कशी बरं जीवित राहू. चिताम सिद्धाम कुरु. माझ्या सुद्धा मी सुद्धा भस्मसात होते, माझ्या चितेची सिद्धता कर. अहम देहत्यागम करिष्यामी, मी देहाचा त्याग करेन त्या करीन इति उक्तवती, असे म्हणाली. तदा आकाशे अशरीरवाणी श्रुता. ते तेव्हा आकाशामध्ये आकाशवाणी किंवा अशरीरवाणी आकाशवाणी सगळ्यांनी ऐकली. रतिदेवी साहसम मा कुरु. आकाशवाणी काय म्हणाली, की हे रतिदेवी तू मोठं साहस करू नकोस. तव पतीही ब्रह्मशापेन मृतः. तुझा पती हा ब्रह्मशापाने किंवा महादेवाच्या शापाने ब्रह्मशापानेच मेलेला आहे. शीघ्रम एव पुनः जीविष्यती, पुन्हा त्याचा जन्म होणार आहे लवकरच. मरणचिंताम त्यक्त्वा शरीरम परिरक्ष. मरणचिंता हे वाक्य बऱ्याच वेळेला येतं, संदर्भाचे स्पष्टीकरण द्यायला, की मरणचिंता मृत्यूची चिंता सोडून किंवा त्याचा त्याग करून तू शरीराचं रक्षण कर इति. वसंतः अपि समाधानम उक्तवान. वसंताने पण तिचं समाधान केलं किंवा तिला सांत्वनपर शब्द तो बोलला. रतीही कथंचित समाधानम प्राप्तवती. कसे तरी बिचारी रतिदेवीला ती समाधान पावली किंवा तिचं मन शांत झालं. आता आपण स्टॉप शेअर करूया. पुढची कथा पुढच्या भागात बघूया. आता आपण प्रश्नोत्तर बघूया ह्याच्यातली, जी या पुस्तकामध्ये नाही आहेत. एकच मिनिट. हा मन्मथस्य पत्नी का. मन्मथस्य पत्नी रतिदेवी रतिदेवी नमस्कृतवती पार्वतीं हरः किम इति आशीर्वचनम् उक्तवान्. नमस्कृतवती पार्वतीं हरः इन्वर्टेड कॉमामध्ये अनन्य भाजम पतिम आपनुहि इति आशीर्वाचनम उक्तवान. रतिः किमर्थम देहत्यागम कर्तुम ऐच्छत्. इथे आहे पुढे अग्निना, शॉर्टमध्ये पण लिहू शकता, मोठं पण लिहू शकता. मन्मथम दृष्ट्वा हरः कुपितः अभवत्. सः तृतीयनेत्रम् उद्घाटितवान्. अतः ततः अग्निः बहिः स्फुरतः. अग्निना मदनः दग्धः भस्मीभूतः च अभवत् इति दृष्ट्वा रतिः देहत्यागं कर्तुम् ऐच्छत्. ईश्वरः किमर्थं तं प्रदेशं परित्यज्य गतवान्. मदनस्य मृत्युना तपसः विघ्नः समुत्पन्नः इति मत्वा इति मत्वा ईश्वरः तं प्रदेशं परित्यज्य गतवान्. आता अशा प्रकारे आपण पुढच्या चलचित्रामध्ये पुढच्या तृतीय पाठस्य कथां वयं द्रक्ष्यामः. तत्पर्यन्तं शुभं भवेत्. धन्यवाद.
हा उपक्रम तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकेल आणि सर्वांना याचा फायदा होऊ शकेल. कोविड परीक्षेमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा हा उपक्रम आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, कमेंट सुद्धा टाकायला विसरू नका. धन्यवाद.